लोकसभा निवडणुका जाहीर होण्यापूर्वी सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट हा अंमलबजावणीसाठी आणला जाणार आहे का, त्याविषयीचे नियम तयार केले जाणार आहेत का, याबाबतची दाट शक्यता सध्या वर्तवली जाते. आणि 2 दिवसांपूर्वी आपण एबीपी माझा या वृत्तवाहिनीवरही ही बातमी ऐकली असेल की सिटीझनशिप अमेंडमेंट ऍक्ट इम्प्लिमेंट केला जाण्याची शक्यता आहे. या कायद्याचं नाव घेतलं की आपल्याला आठवतं ते म्हणजे या कायद्याच्या विरोधात आणि समर्थनार्थ दोन्ही बाजूनी झालेलं एक मोठं प्रदीर्घ आंदोलन, शाहीन बागेचं आंदोलन आपल्याला आठवतं. त्यावेळेस केले गेलेले दावे प्रतिदावे सर्व काही पुन्हा एकदा रिवाईज करण्याची वेळ आली आहे का? नमस्कार, मी सोमेश कोलगे, व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण दीक्षितांसह एबीपी माझाच्या गल्ली टू दिल्ली या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, सीए हा कायदा, सिटीझनशिप ऍक्ट जो भारताच्या नागरिकत्वाविषयीचा कायदा आहे, त्यामध्ये एक बदल करणारं, संशोधन करणारी दुरुस्ती ही केंद्र सरकारनी, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सरकारनी मांडली होती. आणि त्यानंतर देशभरात 2019 वर्षाच्या अखेरीला व 2020 या वर्षाच्या सुरुवातीच्या दरम्यानच्या काळात आपण खूप प्रदीर्घ आणि मोठी आंदोलनं सीएच्या विरोधात पाहिली. यामध्ये मोठ्या प्रमाणावर आंतरराष्ट्रीय स्तरावरील बातमीपत्रही सक्रिय होती. अनेक इंटरनॅशनल मीडिया आउटलेट्स या सगळ्यामध्ये प्रचंड प्रसिद्धी आणि वेगवेगळ्या स्वरूपाची मतमतांतरं प्रकाशित करत होते. त्याचवेळी भारतातही सीए आणि एकंदरीतच त्यासह जोडला गेलेला शब्द म्हणजे एनआरसी याविषयी भरपूर चर्चा सुरू होती. त्यानंतर कोविड आला. दुर्दैवाने कोविडच्या दरम्यान सगळंच लॉकडाऊनमध्ये गेलं, सगळंच ठप्प झालं आणि त्यानंतर सीए एनआरसी हा विषयही मागे पडला होता. सीए या कायद्यामध्ये, नागरिकत्व कायद्यात केला गेलेला जो बदल आहे, त्या बदलाचं इम्प्लिमेंटेशन, अंमलबजावणी कधी केली जाणार, हा प्रश्न वारंवार विचारला गेला होता. आणि सध्या शक्यता वर्तवली जाते की आचारसंहिता लागण्यापूर्वी नरेंद्र मोदींचं सरकार पुन्हा एकदा सीए हे इम्प्लिमेंट करू शकतं. नागरिकत्व सुधारणा कायदा याची अंमलबजावणी सुरू केली जाऊ शकते. आपल्याला समजून घ्यावं लागेल की नेमकं नागरिकत्व सुधारणा कायदा काय आहे. तर आतापर्यंत आसाम आणि विशेषतः भारताच्या सीमावर्ती भागातील जी विविध राज्य आहेत, त्या राज्यांमध्ये घुसखोरांची समस्या खूप मोठ्या प्रमाणावर होती. विशेषतः आसाममध्ये आपण जर पाहिलं तर जवळच असलेला बांगलादेश म्हणजे 1971चं युद्ध होण्यापूर्वीचा पूर्व पाकिस्तान, या पूर्व पाकिस्तानामध्ये अत्यंत बेरोजगारी होती, हलाखीची परिस्थिती होती. खूप मोठ्या प्रमाणावर तिथून अनेक लोक हे स्थलांतरित होऊन अवैधरित्या भारत पाकिस्तान याबाबतची आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतामध्ये येत होते. स्वाभाविक भारतामध्ये आल्यामुळे भारतातील त्यांना जवळ असलेली राज्य होती, त्यामध्ये आसाम आणि पूर्वोत्तर भारतातील मोठ्या प्रमाणावर राज्य होती, पश्चिम बंगाल आहे. आणि या ठिकाणी येऊन ते सगळे स्थायिक होत होते. त्याचा परिणाम हा आसाममधील स्थानिक लोकांच्या रोजगारावर, तिथल्या मालमत्तेवर, तिथल्या जागेवर, अशा अनेक विषयांवर झाला, तिथल्या संस्कृतीवरही झाला. आणि त्यानंतर आसाममध्ये एक मोठं आंदोलन उभं राहिलं जे या सगळ्या घुसखोरांविरोधात होतं. त्या आंदोलनामध्ये 2 प्रवाह होते प्रामुख्याने. त्यामध्ये एक प्रवाह असा होता की जे कोणी परदेशातून, बांगलादेशातून म्हणजे त्यापूर्वी पूर्व पाकिस्तानातून आलेले घुसखोर आहेत, त्या सगळ्यांना आसाममधून बाहेर काढलं पाहिजे, कारण त्यांच्यामुळे आसामच्या साधन संपत्तीवर आणि आसामच्या मर्यादित नॅचरल रिसोर्सेसवर खूप मोठ्या प्रमाणावर ताण पडतोय. दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्या प्रकारे आसाम मध्ये हे एक आंदोलन सुरू होतं, त्याच आंदोलनामध्ये दुसरा मतप्रवाह असा होता की बांगलादेश किंबहुना पूर्व पाकिस्तान त्यावेळेसचा हा अधिकृत मुस्लिम देश आहे आणि या देशामधून आलेले जे हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, शीख असे त्या देशांमधील अल्पसंख्याक समाजाचे जे सदस्य असतील त्यांना मात्र भारताने नागरिकत्व दिलं पाहिजे. कारण त्यामध्ये प्रामुख्याने जो मुख्य भेद असा आहे तो म्हणजे कुठल्याही प्रकारचं इल्लीगल इमिग्रेशन किंवा इल्लीगल ट्रेसपासिंग म्हणजे नोकरीसाठी किंवा अधिकचा पैसा कमवण्यासाठी, जागा बळकावण्याच्या दृष्टीने किंवा चांगल्या संधींच्या शोधात अवैधरित्या आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडणं हा एक मुद्दा असतो. दुसऱ्या बाजूला कोणत्या तरी छळापोटी आणि आपल्या अस्तित्वाच्या प्रश्नावरून एखादा देश मजबुरीने सोडून जाणं हा एक दुसरा प्रकार असतो, ज्याला आपण शरणागत म्हणतो. स्वाभाविक भारताच्या आजूबाजूच्या देशांचे स्वतःचे इस्लामिक हे अधिकृत धर्म असल्यामुळे तिथे असलेल्या इतर अल्पसंख्याक समाजाच्या नागरिकांना जर
त्यांचा देश सोडून आणि स्वाभाविक भारतासारखा देश हा जर त्या सीमेलगत असेल आणि तिथे आश्रय घ्यायला यावं लागत असेल तर त्यांना भारताचं नागरिकत्व दिलं गेलं पाहिजे, अशा स्वरूपाची सुधारणा सीएए मध्ये झाली. आसाममध्ये जे आंदोलन सुरू झालं होतं त्या आसामच्या आंदोलनातले 2 मतप्रवाह असले तरी सुद्धा या आंदोलनाने खूप उग्र रूप घेतलं आणि 1985 साली राजीव गांधी सरकारच्या काळात आसाम अकॉर्ड झाला, आसाम करार झाला. आणि या करारानुसार त्यावेळी हे ठरवण्यात आलं की 1971च्या आधी जे कोणी इथे आलेले असतील त्यांच्यापर्यंतचं संपूर्ण एक रजिस्टर तयार केलं जावं आणि त्या रजिस्टरमध्ये याविषयीची नोंद केली जावी की किती जण बांगलादेशमधून आलेले होते किंवा पूर्व पाकिस्तानातून आलेले आहेत आणि त्यानंतर जे येत राहिले पूर्व पाकिस्तानातून बेटर ऑपॉर्च्युनिटीजसाठी आसाममध्ये आणि ज्यांच्यामुळे आसाममधील लोकांना खूप मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागला त्या सगळ्यांना पुन्हा एकदा बांगलादेशमध्ये पाठवलं पाहिजे, अशा स्वरूपाची मागणी आणि हे आंदोलन आसाममध्ये सुरू होतं. त्यामध्ये आसाम गण परिषद असेल, ऑल आसाम स्टुडंट युनियन आसू ही संघटना असेल, अनेक प्रफुल्ल महंतांसारखे किंवा हिमंतदा शर्मा असतील असे जे आसाममधील नंतरचे नेते आहेत ते सगळेजण बरेचसे या आसाममध्ये चाललेल्या घुसखोरी विरोधातल्या आंदोलनातून तयार झालेले नेते होते. त्यामुळे या आंदोलनाने इतकं उग्र स्वरूप घेतलं होतं की शेवटी केंद्र सरकारला आसाम सोबत एक करार करावा लागला आणि त्या करारामार्फत आसाम मध्ये असलेल्या घुसखोरांना काढलं जाईल हे आश्वासन देण्यात आलं. नागरिकत्व सुधारणा कायद्यामध्ये एक नव्याने कलम ऍड करण्यात आलं आणि त्या कलमामध्ये सुद्धा ही तरतूद करण्यात आली. आणि मग त्यानंतर मात्र केंद्र सरकारने आसाममधील एकूण वाद लक्षात घेता आणि विशेषतः पूर्व पाकिस्तानातून आसाममध्ये आलेले घुसखोर आणि त्या घुसखोरांची संख्या विचारात घेता कधीच काँग्रेस सरकारच्या काळात एनआरसी इम्प्लिमेंटेशन झालं नाही, ज्याचं वचन हे आसाम अकॉर्डमध्ये आसामच्या आंदोलन करणाऱ्या लोकांना दिलं गेलं होतं. त्याचा परिणाम म्हणून स्वाभाविक पुढे प्रश्न उपस्थित होऊ लागले की याचे इम्प्लिमेंटेशन कधी होणार. 2009 साली एक आसाम पब्लिक वर्क्स नावाच्या एनजीओनी आसाम अकॉर्डचं म्हणजेच आसाम करार जो केंद्र सरकार आणि आसाममधील आंदोलकांमध्ये झाला होता त्याचं इम्प्लिमेंटेशन करावं यासाठी एक याचिका दाखल केली आणि त्या याचिकेतून या आसाम कराराचं इम्प्लिमेंटेशन सुरू करावं किंवा पुन्हा एकदा एनआरसीची जी एक्सरसाइज आहे ती संपूर्ण आसाममध्ये राबवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. आणि हे सगळं 2009 पासून सुप्रीम कोर्टाकडे प्रलंबित होतं. 2014च्या दरम्यान जस्टिस गोगोई आणि जस्टिस गोखले यांच्या बेंच समोर ही याचिका सुनावणीसाठी आली आणि मग या याचिकेवरील सुनावणी घेत असताना पुढे रंजन गोगोई यांनी 2018च्या दरम्यान आदेश दिले, म्हणजे थोडक्यात सुप्रीम कोर्टाने आदेश दिले की एनआरसीची कारवाई ही केली जावी, नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीजन, की अशा प्रकारे बाहेरून आलेले कोण आहेत आणि प्रत्यक्ष खरोखर या देशाचे नागरिक किती आहेत याबाबतचे जे रजिस्टर आसाममध्ये तयार केलं जाईल आणि बाहेरून आलेल्यांना पुन्हा एकदा आसाम बाहेर बांगलादेशमध्ये सोडण्यात येईल अशी जी एक वचन त्यावेळेसच्या केंद्र सरकारने दिलं होतं ते वचन पाळलं पाहिजे अशा स्वरूपाचे आदेश हे केंद्र सर्वोच्च न्यायालयाने दिले आणि त्यासाठी त्यांनी एक रूलबुकही तयार करून दिलं होतं आणि त्या रूलबुकनुसार एनआरसी लागू केली जावी अशी त्यामध्ये एक स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. त्यानंतर भाजपनी आपल्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं की सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांचं पालन केलं जाईल आणि आसाममध्ये एनआरसीची संपूर्ण प्रक्रिया राबवली जाईल. सीए सारखा कायदा आणून तिथे आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांचं, विविध इस्लामिक देशांमधून आलेल्या धार्मिक अल्पसंख्याकांचं संरक्षण केलं जाईल. म्हणजे स्वाभाविक हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन असे जे धर्म आहेत या धर्मियांचं संरक्षण केलं जाईल अशा स्वरूपाचं वचन हे भाजपने दिलं होतं. त्यानंतर मग 2019 मध्ये भाजपचं सरकार आलं, सीएची अमेंडमेंट झाली. अमेंडमेंट झाल्यानंतर जवळपास 15 ते 20 दिवस याविषयी अत्यंत शांतता होती. आसाममध्ये मात्र यावरून आंदोलनं आणि चळवळी सुरू झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा आसामनी जे आंदोलन किंबहुना जो विषय उपस्थित केला होता तो विषय आंतरराष्ट्रीय मीडियाने उचलला. तो त्यावरून संपूर्ण देशभरामध्ये प्रचंड गैरसमज, चुकीची माहिती, बरोबर माहिती, समर्थन, विरोध, दावे प्रतिदावे सुरू झाले आणि त्याचा परिणाम म्हणून एक मोठं प्रदीर्घ आंदोलन समर्थनार्थ आणि विरोधात सीएच्या आपण 2019 ते 20च्या दरम्यान पाहिलं होतं. त्याच सीएची अंमलबजावणी पुन्हा एकदा केली जाईल अशी शक्यता आहे. परंतु यावेळी एनआरसीची अंमलबजावणी केली जाणार आहे की नाही
याबद्दल कोणत्याही स्वरूपाची स्पष्टता सरकारने केलेली नाही. सीएची अंमलबजावणी केली जाईल ही सुद्धा शक्यताच आहे, कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर तुम्हाला केंद्र सरकार म्हणून कोणते प्रमुख निर्णय घेता येत नाहीत. आचारसंहितेच्या पूर्वी ते घ्यावे लागतात आणि त्याचाच एक भाग म्हणून लोकसभा 2024 निवडणुकांच्या पूर्वी सीएची अंमलबजावणी केली जाऊ शकते. अगदी काही दिवसात याविषयीची नेमकी बातमी आणि खरं काय ते आपल्याला कळेलच. परंतु पुन्हा एकदा तो विषय चर्चेला येणार आहे. पुन्हा एकदा तेच सगळे दावे प्रतिदावे समोर आणले जाऊ शकतात. कदाचित ज्या आंदोलनातून पुढे दिल्ली दंगल घडली, इंटेलिजन्स ब्युरोच्या एका इन्स्पेक्टरचा खून झाला होता, एका नगरसेवकाला अटक झाली, त्या नगरसेवकाच्या घरामध्ये अनेक दंगल घडवणारी साहित्य आणि शस्त्रास्त्र सापडली, असा सगळा भीषण पार्श्वभूमी असलेला विषय म्हणजे सीएचा विषय झाला दुर्दैवाने. परंतु त्या सीएची अंमलबजावणी जेव्हा कधी केली जाईल ती आता एका वेब पोर्टलच्या मार्फत केली जाणार असं कळतंय. त्यासाठी नियम तयार केले जाणार आहेत आणि नागरिकत्व देण्याबाबतची प्रक्रिया ही सुरू केली जाणार आहे. ती स्वाभाविक पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश हे जे भारता शेजारील देश आहेत त्या देशांमधून हिंदू, जैन, बौद्ध, शीख आणि ख्रिश्चन अशा धार्मिक अल्पसंख्याक नागरिकांनी केलेल्या पलायनामुळे किंबहुना त्यांनी शरणागत म्हणून भारतात आलेले असल्यामुळे त्यांना नागरिकत्व देण्याबाबतची तरतूद ही या कायद्यामध्ये आहे आणि शक्यता आहे की त्याची प्रक्रिया ही ऑनलाईन पद्धतीने सुरू केली जाईल आणि त्यासाठी आसाममध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात केला जातोय असं आपल्याला कळतंय. याबाबतची अधिकृत माहिती आलेली नाही, पण ती अधिकृत माहिती येण्यापूर्वीच या बातम्यांच्या आधारेच आसाममध्ये पुन्हा एकदा आज जे भाजप विरुद्ध विरोधी पक्ष हे जे राजकारण आहे त्या राजकारणाच्या अनुषंगाने विरोधी पक्षांनी मात्र आतापासूनच जो सीए इम्प्लिमेंट केल्या जाण्याची अधिकृत घोषणा सरकारने केलेली नाही त्या सीएच्या विरोधामध्ये शड्डू ठोकलेला आहे आणि आंदोलनाची तयारी दाखवली आहे. आणि त्या दुसऱ्या बाजूला हिमंत बिस्वा शर्मा यांच्या सरकारने सुद्धा जर कोणी आंदोलन केलं तर जे काही सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान होईल ते नुकसान आंदोलन करणाऱ्यांकडून भरून काढलं जाईल हे देखील ठणकावून सांगितलेलं आहे. आता हे सगळं याचं काय होतंय ते आपल्याला आगामी काळात कळेल. तोपर्यंत सीए एनआरसी या विषयावर आपण केलेला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आवडला असला तर मित्रपरिचितांना फॉरवर्ड करा. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.